महायुतीच्या बैठकीत जागा वाटपाचा नवा फॉर्म्युला। भाजपचं पारडं जड। राष्ट्रवादी 6 ते 8 जागांवर लढणार, तर भाजप शिवसेनेला 13 जागा सोडणार। लोकशाहीला सूत्रांची माहिती। महायुतीच्या जागा वाटपामध्ये शिवसेनेला मोठं मन करावं लागण्याची चिन्ह। शिवसेनेला फक्त 13 जागाच मिळणार। 9 जागांवर पाणी सोडावं लागण्याचीही शक्यता। दिल्लीमध्ये कोर कमिटीची बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीच्या संदर्भात चर्चा। देवेंद्र फडणवीस, बावनकुळे आणि चंद्रकांत पाटील होते उपस्थित। जागा वाटपाच्या संदर्भात अंतिम निर्णय नाहीच। 9 मार्चला जागा वाटपावर पुन्हा होणार बैठक। जागा वाटपावरून मतभेद नसल्याचा महाविकास आघाडीचा दावा। महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये जागा वाटपाच्या संदर्भात चर्चाच नाही। वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळेंचा दावा। मी आघाडीसोबत, आघाडी माझ्यासोबत नाही, आंबेडकरांचं बैठकीत मत। संभाजीराजे छत्रपतींचं वडिलांसाठी एक पाऊल मागे। कोल्हापूरकर आणि शाहू महाराजांची इच्छा पूर्ण करणार। संभाजीराजे छत्रपतींचा निर्धार। नार्वेकरांच्या आदेशाविरोधातील ठाकरे गटाच्या याचिकेवर उद्या सुनावणी। न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली होणार महत्त्वाची सुनावणी। शिवानी वडेट्टीवारांची लोकसभेसाठी तयारी। आता संसदेतूनच आवाज उठवणार। शिवानी वडेट्टीवारांची ट्विट करत घोषणा। विश्वासघात केला तर माझं नाव रामदास कदम। 2009 मध्ये गुहागर मतदारसंघात भाजपनं पाडलं। जागा वाटपावरून रामदास कदम संतापले। नागपूरमध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक। प्रादेशिक अंडी उगवणी केंद्रामध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक। गेल्या काही दिवसांपासून शेकडो कोंबड्यांचा मृत्यू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।